नमस्कार, मी विश्वास असाळ. भोकरदन शहराला जो पाणी पुरवठा होतोय, आम्ही आता सध्या त्या फिल्टरवर आहेत. भोकरदनचे काही नगरसेवक यांनी या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि एकंदरीत त्यांना काय काय आढळलेलं आहे ते आपल्याला सांगणार आहेत. आज तुम्ही या ठिकाणी फिल्टरवर आले होते, काय आढळलं तुम्हाला? आज आम्ही सर्व नगरसेवक मित्रमंडळी भोकरदन नगर परिषदेच्या पाणी फिल्टर इथे आलो होतो. तर इथं आलो असताना पंपिंग हाऊसमध्ये जे पाणी फिल्टरसाठी यंत्रणा असते, ती पूर्ण यंत्रणाच बंद आहे. आणि आम्ही इथे जे सन्माननीय नगराध्यक्ष यांना वारंवार सूचना करून सुद्धा, शिवसाहेबांना सूचना करून सुद्धा त्यांनी पाणी याच्याकडे फिल्टरकडे दुर्लक्ष केलेलं आहे. काय एकंदरीत पुढली मागणी काय असणार आहे तुमची आणि तुम्ही आज पाहणी केलेली आहेत? एकंदरीत मागील शहराला पाणी जो पुरवठा होतोय तो दूषित आहे. मागील 4-5 दिवसापासून भोकरदन शहरातील नागरिकांचे आम्हा सगळ्यांनाच भारतीय जनता पार्टी असेल, काँग्रेस असेल, आमचे मित्र असतील, झहीरभाई, रमेश भाऊ, या सगळ्याच व्यक्तींना शहरातून कॉल येत आहेत की बाबा भोकरदन शहरात दूषित पाणी आणि त्यामध्ये आळ्या निघत आहे. काही प्रमाणात काही ठिकाणी पाईपलाईनमधून आळ्या येतात, नळातून आळ्या येतात आणि या लोकांच्या आम्हाला फोन आल्यामुळं आम्ही सगळ्यांनी ठरवलं की बाबा आपण एकदा जिथं पाणी शुद्धीकरण होतं फिल्टर तिथं आपण जाऊन प्रत्यक्षात पाहणी करणं गरजेचं आहे. कारण हा भोकरदन शहरातील नागरिकांचा प्रश्न आहे सगळ्याच आणि त्यांच्या जीवाशी सध्या भोकरदन नगर परिषदचे नगराध्यक्ष हे त्यांच्या जीवाशी खेळू लागले असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण की इथं बऱ्याचशा मशिनरी ज्या आहेत पाणी शुद्धीकरण करण्याच्या, ह्या पूर्ण मशिनरी बंद आहेत. वाळू असेल, त्रुटी तर निकृष्ट दर्जाची आहे. ती त्रुटी जर पाण्यात टाकली तर आणखीनच पाणी गढूळ होऊ लागले. शुद्धीकरण तर दुसरीकडेच राहिलंय, पण त्या त्रुटीमुळे आणखीन पाणी गढूळ होऊ लागलं. आम्ही त्याची सगळी पाहणी केली आणि जी रेती ते टाकतात, रेती तर मला तर नाही वाटत काही ते कुठून त्याने आणली असेल. इथूनच नदीतूनच रेती आणून त्यात टाकून ठेवलेली का काय माहित, असा प्रकार या इथं झालेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचा माझा जो विषय आहे की इथं एक सम आहे, सम. त्याच्यामध्ये माझ्या अंदाजे माहितीनुसार त्या सममध्ये 1,00,000 लिटर पाणी क्षमता साठवण्याची आहे. जर नगर परिषदला आम्ही वारंवार सांगून मी 5-6 वेळेस शिवसाहेबांना बोललो, नगराध्यक्षांना बोललो की बाबा या भोकरदन शहराचा जो सम मध्ये जे पाणी साठवण्याची क्षमता आहे, जर हा सम जर आपण जर वाढवला तर याच्यामध्ये पाणी साठवण्याची क्षमता जास्त होईल आणि जे 8-10 दिवसाला जे भोकरदन शहराला पाणी हे येऊ लागले, याचं प्रमाण सम जर आपण वाढवला तर याचं प्रमाण आपलं 3 या 4 दिवसावर जाईल आणि भोकरदन शहरातल्या नागरिकांना एक 3-4 दिवसावर पाणी भेटण्यासाठी त्यांना फायदा होईल. आम्ही ह्या गोष्टी वारंवार सांगून सुद्धा जर यांच्या लक्षात येत नसेल तर याच्यापेक्षा निंदनीय गोष्टी कोणतीच नाहीये. आणि पाणी प्रश्न हा सगळ्या महिलांसाठी महत्वाचा आहे. सगळे कामधंदे सोडून त्यांना पाण्यावर भर द्यावा लागतो, वेळ द्यावा लागतो, पाणी आल्यावर सगळे कामं सोडावं लागतात. आणि माझी परत एकदा विनंती आहे की हे सम जो आहे याची क्षमता वाढवावी, जेणेकरून की आपल्याला सम वाढवल्यानंतर जे 8 दिवसाला पाणी येणार आहे ते पाणी 3-4 दिवसावर येईल आणि सगळं भोकरदन शहराचं पाणी सुरळीत चालू होईल. जो सम आहे हा जुना आहे, पण नवीन जी योजना आहे ही लवकर होण्याची गरज आहे. एकंदरीत आज तुम्ही जी पाणी केलेली आहेत, भोकरदन शहराला दूषित पाणी जातंय. काय तुम्ही दोनदा नगरसेवक राहिलेले आहेत, मधले 5 वर्ष प्रशासक होतं, तेव्हाही तुम्ही आवाज उठवला होता, पण मात्र यंत्रणा कुठे कुचकामी पडती का? मागच्या 10 वर्षाच्या काळामध्ये जेवढं दूषित पाणी नगर परिषदेनं नागरिकांना पुरवलं नसेल, त्याच्यापेक्षा अतिशय दूषित पाणी या ठिकाणी या भोकरदनच्या फिल्टरमधून नगरपालिकेकडून जात आहे. आणि आम्ही आताच या ठिकाणी दाखवा बाटली, हे सध्या आता मी फिल्टरला उभा आहे आणि हे फिल्टरचं पाणी आहे बघा. तर अतिशय खराब असं पाणी या ठिकाणी आहे. आणि आम्ही नागरिकांना आवाहन करतो की तुम्ही हे पाणी शक्यतोवर, असं म्हणणंही माझं चुकीचं आहे या ठिकाणी, पण शक्यतोवर हे पाणी तुम्ही धुणे भांडे या गोष्टीला वापरावं. कारण की या फिल्टरमधला एक जे ब्लोअर आहे, वॉशिंग रूम ती टोटल बंद आहे. एक जे आमचा पंपिंग रूम आहे ती पण या ठिकाणी बंद आहे. आणि पाण्याची इतकी दर्जा खालावलेला आहे की ते पाणी उकळून पिल्याशिवाय तुम्ही या ठिकाणी आजारापासून दूर राहू शकत नाही. नगरपालिकेला निवडून येऊन आम्हाला 6 महिने झालेले आहे. नागरिकांच्या वार्डातून इतक्या फोन येत होते आम्हाला. पण आज आम्ही सर्व भाजप, काँग्रेस आणि सर्वच पक्षाचे नगरसेवक या ठिकाणी आलो. मागच्या आठवड्यामध्ये सत्ताधारी पक्षानं या ठिकाणी येऊन अध्यक्ष, उपाध्यक्ष प्रतिनिधी आता आले आणि त्यांनी इथं पाहणी केली होती ना, आम्हाला वाटलं काहीतरी सुधारणा होईल, परंतु या ठिकाणी काही सुधारणा झालेली नाही.
सुधारणा झालेली नाही. एकंदरीत पाणी जो प्रश्न आहे हा सगळ्यांनाच आवश्यक आहे. तुमचे सहकारी नगरसेवक म्हणतात की पाणी उकळून प्या. खरंच पाणी एवढं योग्य आहे? सध्या ज्यानं जे बोलले पाणी उकळून प्या, पाणी इतकं खराब झालेलं आहे ते प्यायचं कामाचंच नाही राहिलेलं आहे. लोकांना फिल्टरचं पाणी अजून मोल घ्या तेच प्या आणि बाकी जितकं पाणी खराब झालेलं आहे हे पाणी बॉटलमध्ये भरून सगळेच लोकांना नगर परिषदमध्ये येऊन सीओ साहेबाला किंवा नगरदेश उपनगरदेश यांच्याकडे ते प्रश्न मांडवा आणि आमच्या सोबत राहा. हे पाणी प्यायचं कामाचं नाही आहे. इथे जितकी मशिनरी आहे पाणी फिल्टर करायची सगळी खराब झालेली आहे. आणि जे याचं जे फंड आपलं जे काम करायचा हेच फंड तुम्ही दुसरीकडे वापरताय ते न वापरता इथे याचं दुरुस्ती करून लोकांना शुद्ध पाणी द्या. हे आमची मागणी आहे. हे जे तुमची मागणी आहे दुरुस्ती करून हे सगळं नवीनच होणं नवीनच गरजेचं आहे. बनवा, नवीन. हे दुरुस्तीचा विषय येणार हे सगळं मशिनरी काढून नवीन करा. आपल्यासोबत नगरसेवकापती रमेश बिरसोनी आहेत. काय एकंदरीत पाण्याची परिस्थिती? पाण्याची परिस्थिती आता 5-6 महिने झाले नगर परिषदच्या निवडणुकीला. नगराध्यक्ष आणि त्यांचे काही नगरसेवक इथं येऊन त्यांनी पाहणी केली, बातम्या दिल्या, मिटिंगमध्ये त्यांनी दाखवलं. त्यांनी सुद्धा हे इथलं जे प्रकरण आहे, हे जे गढूळ पाणी आणि अस्वच्छ पाणी त्यांनी मान्य केलं आणि त्यांनी बातम्यात दिलं की आम्ही हे सगळं याला व्यवस्थिशीर करू. आता 5 महिने झाले सर्व शहर गढूळ पाणी, अस्वच्छ पाणी पिऊन निरोगी व्हायच्या निरोगी तर होतच नाही, पण बिमाऱ्या इतक्या वाढल्यात की त्या बिमाऱ्यामुळे लहान लहान मुलं, बाया अक्षरशः हॉस्पिटल, दवाखाने गच्च भरलेले आहेत. या नगर परिषदने नीट लक्ष दिलं असतं तर आज या बिमाऱ्या आणि ज्या परेशानी ज्या भोगा लागू राहिल्या नगर परिषदला, या भोकरदनला, तर यांना आमची विनंती नाही, पण आम्हाला असं वाटतं की साऱ्या भोकरदन शहराने तक्रार करावी आणि सर्व भोकरदन शहराने हंडे मोर्चा असो की इथे निदर्शने असो, उपोषण असो, पाण्यासाठी बसलंच पाहिजे. नाही तर यांनी नगराध्यक्ष सहित हे नगरसेवक जे आलेले आहेत सत्ताधारी यांनी राजीनामा द्यावा, नाहीतर पाणी स्वच्छ करावा. एवढीच हे आता तुम्ही म्हणतात यांनी राजीनामा द्यावा पाण्यासाठी. बस मागच्या वर्षी आजी म्हणजे सत्ताधारी बी विरोधक बी भोकरदन नगर परिषद मध्ये बसले होते समोर पाण्यासाठी. तेव्हाही पाणी शुद्धीकरण झालं नाही. 4-5 वर्ष आले प्रशासक होतो, तुमचे आमदार होते, तेव्हाही पाणी असंच भेटलंय भोकरदन शहरांना. मग आमदार साहेबाकडे तुम्ही सगळे नगरसेवक सत्ताधारी असन विरोधक असन यांनी सगळ्यांनी मिळून एक फंड यासाठी उपलब्ध होणार का? ती पहिली गोष्ट जे पहिल्याच्या उपोषणाला बसलो होतो त्या पाईपलाईनच्या जे नेलंय त्यांनी पाणी सिल्लोडला, त्या बाबतीत ते उपोषणाला बसलेले होते. प्रशासकीय जे सीओचं काम, जे नगर परिषद जे प्रशासकीयांचं काम होतं त्यावेळेस पण त्यांनी तसंच केलंय. आमदार संतोष पाटील दानवे यांनी वेळोवेळी त्यांना सूचना दिल्या. त्यांना बसून पुन्हा कार्यालयात जाऊन सुद्धा बोलले की ह्या पाण्याची दुरुस्ती, या पाईपलाईनची दुरुस्ती, पाणी नीट कसं तुम्हाला देता येईल, काही अडीअडचणी असतील तर ते आम्हाला सांगावं. पण यांनी यांचा मुजोरपणा फक्त कार्यालयात दाखवलाय, कोणाची हे ऐकायला तयार नाही. आता आम्ही पुन्हा आदरणीय संतोष भाऊ पाटील दानवे आमदार यांच्या सोबत आम्ही चर्चा करणार आहे आणि या पाण्याची नवीन फिल्टरची मागणी करणार आहे का? नवीन फिल्टरची बिलकुल हा नगरसेवक नवीन फिल्टरची तुम्ही सगळे नगरसेवक मागणी करणार आहे का? सन्माननीय आमदार संतोष भाऊ दानवे सोबत जेव्हा आमची चर्चा होती तेव्हा त्यांनी सांगितलं की भोकरदन नगरपालिकेच्या फिल्टरला खूप जास्त लाईट बिल येतं. नगरपालिकेत एवढा फंड उपलब्ध नसतो, वारंवार आमची लाईट कट होती. त्याकरता सौर ऊर्जा पॅनलच्या इस्टिमेटला, टेंडरला मुख्यमंत्री महोदयांकडून, नगरविकास खात्याकडून मंजुरी देण्याकरता स्वतः आमदार संतोष भाऊ दानवे या ठिकाणी ते तयार आहेत. परंतु सत्ताधारी पक्षानं त्यांची जाऊन भेट घेतली पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे की तुमचं पत्र द्या, ते त्यांना ते पूर्ण सहकार्य करायला तयार आहे. त्याचं कारण असं आहे की पाणी हा प्रश्न कोणत्या पक्षाचा नाही, पाणी हे सगळ्यांनाच लागतं आणि शुद्ध पाणी हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. त्याकरता सन्माननीय आमदार, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे हे सगळे तयार आहे. परंतु आम्ही एका जागी जोपर्यंत हे सगळे बसत नाही भेटायला तोपर्यंत जा म्हणजे काय? नाही. त्यांना आता जसं मागच्या आठवड्यामध्ये 1 मेला सन्माननीय आमदार साहेबाला त्यांनी नगरपालिकेत बोलवलं होतं चहा पाणी घ्यायला. तर आमदार साहेबांना सांगितलं की तुम्ही प्रस्ताव तयार करा आणि मला सांगा, मी स्वतः पाठपुरावा करून तुम्हाला सौर ऊर्जा पॅनल उपलब्ध करून देतो. नवीन फिल्टर करता ही त्यांची इच्छा आहे. पण माझं काय म्हणणं आहे, जोपर्यंत ते एक म्हण आहे की लेकरू रडल्याशिवाय माय त्याला खाऊ घालत नाही, पाजत नाही, तसं जोपर्यंत आम्ही म्हणणार नाही तोपर्यंत या गोष्टी होणार नाही. म्हणून आम्ही मुद्दाम आज या ठिकाणी आलो की या ठिकाणी भोकरदन शहराच्या खूप मोठ्या समस्या आहे आणि आम्ही लवकरच सन्माननीय आमदार संतोष भाऊ दानवे यांना भेटून या फिल्टर करता काय करता येईल याच्याकरता आम्ही प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. हे जे नगरसेवक होते हे लेकरं आहेत, नगर अध्यक्ष ही लेकरं आहे आणि आमदार संतोष पाटील दानवे आहेत. हे सगळे त्यांच्याकडे जाणार का?
आणि त्यांच्याकडे राहणार का आणि तेव्हा ते दूध पाजणार का अशी गंमत नगरसेवक रवी देशमुख यांच्या म्हणल्याप्रमाणे होणार आहे. खरं तर राजकारण बाजूला ठेवून शहराच्या पाण्याचा जो मेन प्रश्न आहे हा सगळ्यांनी सोडवला पाहिजे, तरच भोकरदन शहराला पाणी प्रश्न सुटेल. मी विश्वास असा, मराठवाडा मीडिया, भोकरदन.